कस्टम ड्युटी कमी केल्याने सोन्याच्या दरात मोठी घट। मुंबईत सोनं प्रतितोळा 5000, पुण्यात 3 तर जळगावात 2000 ने स्वस्त। नवीन कररचनेत 3 ते 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 5% टॅक्स। करात 17,500 च्या घरात फायदा, तर स्टँडर्ड डिडक्शन 50,000 वरून 75,000 वर। मोबाईल फोन चार्जर, सोलार सेट, इलेक्ट्रिक वाहनं, कॅन्सरची औषधं स्वस्त, तर प्लास्टिक उद्योगांवर कराचा बोजा वाढणार। महाराष्ट्र सरकारच्या धर्तीवर केंद्राचीही लाडका भाऊ योजना। 500 टॉप कंपन्यांमध्ये 1 कोटी तरुणांना 12 महिन्यांची इंटर्नशिप, महिन्याला 5,000 रुपये भत्ता। ईपीएफओ सदस्यांसाठी मोठी घोषणा। पहिल्यांदा पीएफ खातं सुरू करणाऱ्या नोकरदाराला 3 हप्त्यात 15,000 रुपये, 1 लाख पगारापर्यंतची मर्यादा। शेअर बाजारातल्या वर्षभरासाठी केलेली गुंतवणूक महागणार। 10 ऐवजी 12.5% कर लागणार। एनडीए सरकारसाठी पाठिंबा देणाऱ्या चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांना रिटर्न गिफ्ट। आंध्रच्या अमरावती राजधानीसाठी 15,000 कोटी, बिहारला रस्त्यांसाठी 26,000 कोटी। केंद्राचं नवरत्न बजेट, मुख्यमंत्र्यांकडून स्तुतीसुमनं। मध्यम वर्गाला फायदा देत भविष्याचा वेध घेणारा अर्थसंकल्प, तर फडणवीसांकडूनही कौतुक। केंद्राचं कुर्सी बचाव बजेट, राहुल गांधींचा हल्लाबोल। काँग्रेसचा जाहीरनामा कॉपी पेस्ट केल्याची टीका, तर भाजपला महाराष्ट्राविषयी द्वेष असल्याचा आदित्य ठाकरेंचा आरोप। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं संधी दिली तर मी वडिलांविरोधात लढणार, नरहरी झिरवळ यांच्या मुलाची भूमिका। राधाकृष्ण विखे पाटील ऑनलाईन पालकमंत्री, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींचा हल्लाबोल। विखे पाटलांची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार, मिटकरींची माहिती। नाशिक मुंबई मार्गावर खड्ड्यांविरोधात ठाकरे गट आक्रमक, घोटी टोल नाका बंद पाडला। खड्ड्यांचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत माघार नाही, पदाधिकाऱ्यांची भूमिका। भिवंडीच्या माणकोली चिंचोटी मार्गावर खड्ड्यांमुळे ट्रक उलटला। प्रशासन झोपा काढतं का, वाहतूकदारांचा संतप्त सवाल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।